आपलं मन मोकळेपणाने हसणं हे कधीकधी विलुप्त होऊन जातं, कधी परिस्थितीमुळे तर कधी आपली स्वप्न दाबून ठेवल्यामुळे. फुलपाखराला जर कैद केलं असतं तर त्याची सुंदरता आपल्याला कधीच कळली नसती. दादा, वहिनी ऐका ना, हे बघा तुम्ही जो माझा मेकअप केला ना त्या दिवशी, त्याचा ना एक व्हिडिओ मी माझा अपलोड केला होता, खूप व्हायरल गेलाय. हो का? हो. बघू. भारी ना? यार तिला करू दे घराची कामं, आधीच घराची कामं कमी आहे का? काय यार दादा तू पण, हे बघ 1 लाखापेक्षा पण जास्त व्ह्यूज गेले माझ्या रीलला. 1 लाख व्ह्यूज. तू तोंड बघितलंय का आरशात? त्यात वहिनी असल्यामुळे ते व्हायरल गेले, हे लक्षात ठेव. तू तर राहूनच दे, तुला तर लय वहिनीचा पुळका आहे, नाहीतरी लय वहिनी वहिनी करत बसतोस. अरे त्यात वहिनी म्हणूनच ती व्हायरल गेली, ना तर आधीच्या रील बघ, एक तरी व्हायरल आहे का? राहू दे, तसं काहीच नाहीये, कारण की रील मी माझ्या अकाउंटवरनं पोस्ट केलेली आहे. वहिनीचं तर साधा अकाउंट तरी आहे का इंस्टाग्रामवरती, तुला काय माहिती का? रील तर लय लांबची गोष्ट आहे. वहिनी आपण एक काम करूया, आज तुमचं इंस्टाग्राम अकाउंट खोलूया आणि त्याच्यात तुमची सगळी मेकअपची कामे वगैरे सगळं दाखवूया. काय धैर्य चालले तुमचे? तुला आधीच सांगितलेलं आहे ना, लग्नाआधी फेसबुक इंस्टा बंद म्हणजे बंद. किती देवदर्शन केलेत आज, बाप रे. करावंच लागतात आपल्या तिकडे लग्न झाल्यावर. मला तर माहिती नव्हतं की आपल्या पार्टनरमध्ये एवढे देव आहेत. हो, आपला आज सकाळपासून एक पण फोटो चांगला नाही आलाय. चला ना एक तरी सेल्फी काढूया छान. बरं घे, थोडं केस तरी नीट करू. आता मस्तपैकी इन्स्टाला टाकते स्टोरीला. इंस्टाला? इंस्टा फेसबुकला नको टाकू, मला नाही एवढं, नाही काढू नको. का? मला नाही आवडत आहे रे ते इंस्टा फेसबुकला फोटो वगैरे टाकत. अबो वाईट काय आहे? पण नको ना, आत्ताच आपलं लग्न झालंय, कशाला नजर बिजर लागायला टेन्शन. पण आपल्या दोघांचा तर फोटो आहे, लोकांना कळणार कसं की आपलं लग्न झालंय म्हणून? नाही आवडत, नको काढू, जाऊ दे, काढून ठेव मोबाईलमध्ये, नंतर टाकू आपण. मग कशाला काढायचं? तेवढं पण नाही करू शकता माझ्यासाठी आता. चला तुमच्यासाठी काय पण. अय पाकिट कुठे आहे माझं? नको त्या गोष्टींना बरा टाइम आहे तुम्हाला, रील बनवायला लावा, लगेच बनवता. वहिनी नका टेन्शन घेऊ तुम्ही, आपण खोलूया अकाउंट मेकअपचं. तुम्हाला माहिती आहे त्यांना नाही आवडत ह्या गोष्टी. अहो पण किती सॅक्रिफाईस करणार, आतापर्यंत तुम्ही सॅक्रिफाईस करत आलाय ना. अहो पण त्यांना जर कळालं ना तर ते तमाशाच घालतील घरात, आणि घरात वाद नको. पण आपण पर्सनल अकाउंट खोलतच नाहीये ना, आपण मेकअपसाठी खोलतोय ना तुमच्या. अहो हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांना कोण सांगणार? मी बघतो ते काय त्याला कसं कन्व्हिन्स करायचं ते मी बघतो. ठीक आहे, मी दादाशी आज बोलून घेतो एकदा. बघते ना कसं इंस्टाग्राम अकाउंट खोलता तुम्ही पण, दादाला सांगते मी. तू एवढं जर कॉलेजमध्ये लक्ष दिलं असताना चांगले मार्क्स घेतले तू असतेस. नको सांगू वहिनीच्या पुळक्याचा. चल तुझे काम कर. तू काय करतेस हे बघ ना, वहिनीला सपोर्ट करायचं सोडून तू काय करतेस?
या बसा बोकांडी आमचं बसा बोकांडी. आणि गुड न्यूज आहे बरं का. काय झालं? कसं आहे भाऊ, एक एक रोज इंस्टाग्रामवर यायला लागलेत आता. कोण आले आता? कोण आलं म्हणजे आपल्या सुपरस्टार वहिनी वैष्णवी. बाप रे, खरं का काय? हळू बोला रे बाबा. मुरल्या केलं का फॉलो? आयडी काय आहे? आयडी हो घे. हा वैष्णवी आवटी. अरे या तर आपल्या वहिनी आहे. फॉलोवर अरे घरून निघालो का हा 5 फॉलोवर आणि त्या 5व्या फॉलोवर मधला 5वा मी होतो. आणि आता बघ 150 फॉलोवर झालेत. कसल्या रील्स चालू झाल्यात? रील्स वगैरे चालू झाल्यात? रील अजून टाकली नाही बळा. तू नाही कोणतं बघतोय? हाय रे हे जाम नाही रे. रील अजून टाकली नाही अजून. आता अकाउंट खोललंय फक्त. हळू. आता सगळं चालू होईल. आपल्या किरण सर का बघते बाबा इकडे ते हिशोब कर म्हणा व्यवस्थित. तिकडे घरी जाऊन बघ म्हणा बायकोकडे. लक्षच नाही त्यांचं. हे लक्ष नाही. बायको 2 पावलं पुढंच आहे रे भाऊ. तिच्या आईला आपल्याला बी करावं लागेल की आता मेकओव्हर. कसं आहे बाबा फॉलो करून ठेवलेलं बरं राहतं. आधी मध्ये मेसेज करता येईल. हाय बाय करता येईल. बाकी किरण शेट्टी नशीब काढलंय बायको बद्दल. वा नशीब. तिच्या आईला बघ म्हणा किरणाला म्हणा एखादी साली बिली आहे का मला. माझं पाठ टाकलं झालं पण अजून बायको मिळालं. बाबा ते काय बघते आपल्याकडं. जाईल बहुतेक आता चुगली करायला. हे जायचं जातं ते जायला जातं ते चुगली करायला. जेवढं आहे ते इथं टपलेलं आहे आपल्यावरच बसलेलं आहे. ते बघ बघते तेच काम होतंय. चांगलं इंस्टाग्राम जाम केलंय. हा इंस्टाग्रामच्या अर्धे एक तू कोणतं बघतोय? तिचंच आहे. एकच रील टाकली नाही अजून काहीच नाही टाकले रील. हा ना. काय चाललंय अप्पा? नमस्ते. काय तर निवांत आहे. निवांत बसा खर्च घ्या. काय सांगू चहा कॉफी काहीच नका. काय म्हणता? तुम्हाला एक बोलत होतं बाहेर थोडी लई चर्चा चालू आहे काय बाप्पा? तुमच्या मेसेजची बाहेर रील वगैरे बनवते आहे काय असं चर्चा करते लोक ना ज्याला ते तुम्हाला सांगायला होतं म्हणून सांगावं. आता काय यांना सांगून काय सांगू होतं वाईट? इंस्टाला त्यांचे फॉलोवर वगैरे बरंच हे झाले. सांगितलं होतं त्यांना आता बोला. 2 दिवसापूर्वी समजून बघतो आता घरी गेल्यावरती. ना तेवढं लक्ष द्या थोडं तुम्ही. चालतंय. सोमा अरे सोमा ते आपणला थोडं चहा पाण्याचं बघ. मी आलो थोडं एक घरी 10-15 मिनटं जाऊ. आपण बसा एक 10 मिनटात आलो मी जरा. चल बसा तुम्ही बसा. इंस्टाग्राम जाम झाले अकाउंट सगळं. आम्ही सगळ्यांना टाकीत पडलो होतं आज. आई वैष्णव कुठे आहे? असं घरात बसले असं मोबाईलमध्ये फोटो घालीत. वैष्णवी काय नाटकं चालले तुझे? काय झालं? कोणी अकाउंट खोललंय इंस्टाला? काय झालं दादा? मीच खोलं इंस्टाग्राम अकाउंट वहिनींचं. तुझे लई नाटकं झाले दादा. कोणी अकाउंट ओपन करायला लावलं तुला? अरे दादा तू वहिनीचा मेकअप बघितला का? वहिनी खूप सुंदर मेकअप करतात. लोक मागं नाव करतात त्यांचं. तो एकदा मेकअप बघ वहिनींनी केलेला. शेट एवढं काय झालंय ना? अरे सगळ्या गावात चर्चा चालली. एवढं काय झालंय म्हणजे? तुला अक्कल नाही का? तू काम बघ ना. इथं सगळ्या गावात चर्चा चालली. मागाच्या पासून सगळे मागं टिंगल उडवी त्यात. अरे दादा वहिनी आपल्यात का लोक आपलेत? आपल्याला वहिनीचा विचार केला पाहिजे ना. आहे काय झालं? काय झालं? अगं काय झालं काय माहिती? तंतून गेलाय मग अशी घरात रागातच चालली लोकांचं कधी सुधरून भांडण. वहिनीला बोलले बसले वाटतं चांगले. बरं झालं. तिला तसंच पाहिजे. हा तसंच पाहिजे. तरी तिला लई शॉकी मेकअप परत. अगं मोबाईल नाही तर मेकअप दुसरं काही कामच नाही तिला. व तो आहे खामका म्हणून बरं आहे. नाही तर आपला धनगट आहे ना म्हणून चाललंय सगळं. हा नाही तर तिने घरी विकून खाल्ला असं मेकअप पाहिजे. काय अशाला काही जाळायचं का? हा हा?
ते तो आहे बा खामखा म्हणून बरं आहे. या घरात कसं आहे, मी बोलून ती पूर्व दिशा असते. असंच पाहिजे आणि असंच आहे नाही पण तो ऐकू तू माझं म्हणून बरं आहे, नाही तर मग कायचं नाही. त्याला अक्कल नाही, तुला तर अजिबातच नाही अक्कल. 50 वेळा सांगून तो तेच चालले नाटकं परत. तसं नाही दादा, आपण पण वहिनींचा विचार केला पाहिजे ना. चल होय बाजूला, तुमच्या नादी लागल्यावरती. वहिनी नका टेन्शन घेऊ, दादाचा स्वभाव तसा आहे, सगळ्या गोष्टी हळूहळू नीट होतील. कशाचं काय भाऊजी, वैताग आलाय मला आता खरं सांगायचं म्हटलं. नाही वहिनी, काही गोष्टी टाइम द्यायला लागतो. दादाचा लहानपणापासून स्वभाव तसा असल्यामुळे, गाव ठिकाणावर असल्यामुळे थोड्याशा गोष्टी होत आहेत, पण हळूहळू सगळं ठीक होईल मला असं वाटतं. पण आपण प्रयत्न करत राहूया. वाटतं तुम्हाला? मला होईल वाटतंय सगळं नीट. दादा समजून घेईल, एक टाइम लागेल फक्त थोडासा. अजून किती त्यांच्या मनासारखं करायचं? प्रत्येक गोष्ट तर त्यांच्या मनासारखीच चालली. अकाउंट फक्त कामासाठी तो उघडलंय आपण. नाही, मी बोलतो संध्याकाळी दादाशी. हा ठीक आहे. ती गाडी घ्या खाली करून, बिलं वगैरे सगळे चेक करा. तोपर्यंत आलोच मी, एक 10-15 मिनटामध्ये आलो. हा ठीक आहे, फक्त चेक करून घ्या व्यवस्थित. हो हो दादा वहिनी आहेत का? हो. का होई नाही? काय नाही, माझा डोळे जेवणाचा मेकअप करायचा होता, त्यासाठी पाहिजे होते. मग वैभवला कॉल करायला लावायचा ना, तुम्ही कशाला यायचं? ते बाहेर गेले होते ना, त्यासाठी मी आले. आई राणी कधी आली? ये ना ग, बस. काय काम काढलास? काय नाही, मला माझ्या डोळे जेवणाचा मेकअप करायचा होता, त्यासाठी आले होते. वैशू आली काय? हो. वैशू, राणी आली, पाणी आण का? ताई, पाणी घे, पाणी. लय दिवस झाले हो, लय दिवसांनी आल्यात. बरी आहे ना तब्येत? काळजी घेत जा बरं का, आता 2 जीवाच्या झाल्यात तुम्ही. अगं, तिचं काम आहे तुझ्याकडे म्हणून आली ती. काय होत आहे, काय म्हणताय? काय नाही, डोळे जेवणाचा मेकअप करायचा होता. पुढच्या आठवड्यामध्ये डोळे जेवण आहे माझं, त्यासाठी. तुम्ही लय छान मेकअप करता ना म्हणून. आता हिला काय जमत आहे दुसरी बघायची एखादी तर? नाही, छान करतात ते, मी त्यांच्यासाठी. तिला काय मी खावा घरातल्या कामातून घरचं काम कोण करायचं? आता ताई आणि गॅप पण लय पडलाय, उगाच तुमचा एवढा छान दिवस माझ्यामुळे नको खराब व्हायला. दादा सांगा ना यांना माझा मेकअप करून द्या. ए दे तेवढा करू, माझ्या खास मित्राची बायको आहे, म्हणजे माझ्या वहिनीचे, त्यांना लागतंय तसा दे मेकअप करून. बरं ठीक आहे, कधी पुढच्या आठवड्यात करायचं आहे काय? हो तारीख पकडली का तुम्ही? हो. पूजाचा केला ना त्या दिवशी मस्त छान मेकअप, तसा दे वहिनीचा करून. वहिनी घ्या तुम्ही बोलून, कसा करायचं तुम्हाला तसा. काय आली हिच्या का? तिला तेच लागत आहे. नाही, छान मेकअप करतात त्या ना. हा, तुम्ही डोक्यावर चढून ठेवली. तिला तर तेच लागत आहे. ते राहू दे ना सगळं, आता स्वयंपाकाचं बघावं संध्याकाळच्या. तो सकाळचा रागात गेलाय. काय बनवू आई आज? त्याच्याच आवडीचं बनव काहीतरी. पुरणपोळी बनवते मग. हा बनव, खुश होईल तो. फोन करून बोला पण जेवायला जात. हां, आज हे दिवसभर एकदा चिडचिड चिडचिड चिडचिड. चला पुरणपोळी बघून शेट तेवढेच खुश होते, त्यांच्या आवडीची बनवली आहे. मस्त आमटी पण तर्रीची बनवली. भजे पण त्यांना आवडतात. शेठ जेवायला वाढलंय, चला. कुठं बसतील काय माहिती. शेठ, मला नाही भोग, तू तो जेवण करून घे. अहो शेठ जेवायला वाढलं. शेठ, अहो हे कोण खाईल शेठ मग? राहिलं तुझ्या माझं परूपाशी. अहो आई, झालं तुझं समाधान? विराट जेवून घेतो ना. आईला ही पण न संजीवली राव.
शेट बिला ना हो. हॅलो, बोल ना. फायनली वेळ मिळाला तुला माझा कॉल उचलायला. अगं, एवढं काम आहे, तुला काय सांगू. कामातून वेळ तर भेटला पाहिजे ना फोनकडे बघायला. अगं काही नाही, सहजच कॉल केला होता. तुझी रील पाहिली, एवढं भारी वाटलं ना तुला काम करताना बघून. म्हणजे आमची वैशू ट्रॅकवर आली म्हणायचं. आणि आमची वैशू प्रोफेशन पण फॉलो करतीये. कशाचं ट्रॅक आणि कशाचं काय. कधी कधी असं वाटतं गुंतून गेली मी कशात तरी. स्वप्न, सगळ्या ज्या अपेक्षा, आकांक्षा, सगळ्या नुसत्या, काय सांगू तुला. वैताग आलाय माहिती आहे का मला. सगळ्यांच्या पुढे करा, सगळ्यांचे कामं ऐका, सगळ्यांच्या मनासारखं करा, पण माझ्या मनाचं काय. आणि ते प्रोफेशन वगैरे काही नाही. ननंदबाई म्हटल्या मेकअप करायचा आहे, मग चला म्हटलं तिथून तरी आपण एक छोटीशी सुरुवात करू. पण कशाचं, फुल स्टॉप भेटलाच परत. स्वप्नच कशाची, सगळी स्वप्न नुसती राख रांगोळी झाली आहे स्वप्नांची माझ्या. लय लांब आली मी आता स्वप्नांपासून. मला नाही वाटत आता काय होईल माझ्याच्याने. स्वप्न तुझ्यापासून लांब नाही गेली, तूच त्यांना तुझ्यापासून लांब केलंय. तू अजूनही करू शकतेस वैशू, तू करू शकतेस. तू अजूनही करू शकतेस वैशू, तू करू शकतेस.